गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर लास्ट लेक्चरला आपण सोशिओ टेक्निकल सिस्टीम म्हणजे काय हे बघितलं. त्याचं सोशिओ टेक्निकल सिस्टीमचं इंट्रोडक्शन, त्याच्यामध्ये कुठले कुठले पार्ट्स आहेत, त्याच्या इमर्जंट प्रॉपर्टीज कुठल्या आहेत आणि सिस्टीम इंजिनिअरिंग हा पार्ट आपण बघितलेला. सिस्टीम इंजिनिअरिंगचं इंट्रोडक्शन बघितलेलं. त्याच्यामध्ये रिक्वायरमेंट्स काय असतात, मग त्याच्यामध्ये फंक्शनल रिक्वायरमेंट, ऑपरेशनल रिक्वायरमेंट, नॉन फंक्शनल रिक्वायरमेंट्स काय आहेत हे बघितलेलं. आता ह्याच्या पुढच्या आपल्या पार्टमध्ये आहेत सिस्टीम इंजिनिअरिंगचे डिझाईन वगैरे जे आहेत ते बघायचं. तर सोशिओ टेक्निकल सिस्टीममध्ये तुम्हाला सांगायला की तर ह्या सिस्टीममध्ये काय होतं, तर ह्यामध्ये तुमचं सोशल ज्या काही गोष्टी आहेत, तुमचं जे काय जिथे सिस्टीम तुमची यूज होणार आहे, जिथे इम्प्लिमेंट होणार आहे, मग तिथले लोक, तिथलं कल्चर, तिथलं एन्व्हायरमेंट ह्या सगळ्या लक्षात घेऊन त्या ठिकाणी काय केलं जातं, ती सिस्टीम डेव्हलप केली जाते. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये आपण रिक्वायरमेंट्स बघितलेल्या. रिक्वायरमेंट नंतर आपलं बघायचं सिस्टीम डिझाईन. तर सिस्टीम डिझाईनमध्ये काय इज अ प्रोसेस. आता हे SDLCच्याच फेजेस ह्यामध्ये आहेत. ह्या फेजेस आपण ह्यामध्ये बघितलेल्या की SDLCच्याच फेजेस ह्यामध्ये आहेत की रिक्वायरमेंट डेफिनेशन आहे, म्हणजेच काय रिक्वायरमेंट अनालिसिस आहे, सिस्टीम डिझाईन आहे, सब सिस्टीम डेव्हलपमेंट आहे, त्यानंतर सिस्टीम इंटिग्रेशन आहे. सब सिस्टीम डेव्हलपमेंट म्हणजे तुमचं जे काय सिस्टीम आहे ती सिस्टीम तुम्ही डेव्हलप करताय. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये काय ॲडिशनल गोष्टी असतील ते डेव्हलप करताय, म्हणजे काय थोडक्यात सब सिस्टीम डेव्हलपमेंट. आणि सिस्टीम इंटिग्रेशन म्हणजेच काय, तुम्ही जेवढे सिस्टीम्स म्हणजे काय डेव्हलप केल्या असेल त्या एकत्र करून त्या ठिकाणी काय केलं जातं, सिस्टीम इंटिग्रेशन केलं जातं, म्हणजे एकत्र केल्या जातात. इन्स्टॉलेशनमध्ये काय थोडक्यात ती डिप्लॉयमेंट केली जाते. नंतर सिस्टीम इव्हॅल्युएशन म्हणजे काय राहिलंय किंवा काय कुठला पार्ट त्यामध्ये मिसिंग आहे किंवा अपडेशन्स आपण बोलतो ना, त्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये होतात. आणि मॉडिफाय अपडेशन, आणि त्या इव्हॅल्युएशन केल्यानंतर डिकमिशनिंगमध्ये तुमचं सिस्टीम एखादी अपडेट केल्यानंतर पुन्हा त्याच्यामध्ये एक्झिस्ट सिस्टीम असेल, ती एक्झिस्ट सिस्टीम काय केली जाते, त्या एक्झिस्ट सिस्टीमवरती नवीन सिस्टीम त्या ठिकाणी काय केली जाते, इन्स्टॉल केली जाते. दॅट इज डिकमिशनिंग. म्हणजे अगोदरचा जो पार्ट, त्या ठिकाणी तुम्हाला मी एक्झाम्पल दिलेलं डेस्कटॉप सॉफ्टवेअरचं, की डेस्कटॉप सॉफ्टवेअर अगोदर सगळे जे सॉफ्टवेअर होते ते डेस्कटॉप बेस होते. आता सपोज त्याच्यानंतर क्लाउड बेस आले, क्लाउड बेस सिस्टीम मला इन्स्टॉल करायचे आहेत किंवा क्लाउड बेस सिस्टीम मला त्या ठिकाणी यूज करायची आहे. मग मी काय करेन, जे अगोदरची सिस्टीम आहे ती डिकमिशनिंग करेन आणि त्या ठिकाणी नवीन सिस्टीम काय करेन, इन्स्टॉल करेन. दॅट इज अ सिस्टीम डिकमिशनिंग. म्हणजे अगोदर पण सिस्टीम वर्किंग होती, ह्याच्या अगोदर कुठल्या सिस्टीम किंवा सॉफ्टवेअर वर्क होत होते किंवा नाही होत होते असं नाही, बरोबर. सगळे सिस्टीम किंवा सगळे सॉफ्टवेअर वर्क होत होते, फक्त त्या टेक्नॉलॉजी अपडेट झाल्या. मोबाईल ॲप्लिकेशन्स आले, बरोबर आहे. त्यानंतर डेस्कटॉपचे इथे क्लाउड बेस्ड ॲप्लिकेशन आले. ह्या सगळ्या गोष्टी काय चेंज झाल्या. सो ते तुम्हाला हे सिस्टीम इंजिनिअरिंगमध्ये आहे. मग ह्या फेजेसमध्ये आपण रिक्वायरमेंट डेफिनेशन बघितलेलं. रिक्वायरमेंट डेफिनेशन आपल्या बघायचं सिस्टीम डिझाईन काय आहे. System design is a process of defining elements of the system such as architecture, components and modules and their interaction of how the data goes through the system. ह्यामध्ये काय केलं, तुमचं ॲक्च्युली स्ट्रक्चर जे आहे, आर्किटेक्चर आहे सिस्टीमचं, ते ह्यामध्ये डेव्हलप केलं जातं, तयार केलं जातं. ठीक आहे. तुमचे कंपोनंट्स कसे असतील, मॉड्यूल्स कसे असतील, ते कसे एकमेकाशी कनेक्टेड असतील, या सगळ्या गोष्टी ह्यामध्ये बघितल्या जातात. यामध्ये पार्टिशन रिक्वायरमेंट आहे. पार्टिशन रिक्वायरमेंट काय करते, इट ऑर्गनाइज into various related groups and alternative solution can be suggested during the partitioning of requirements. Then there identify subsystem. Subsystem identify means it can collectively or individually meet the requirement depending upon the organizational or environmental factors. तर थोडक्यात सिस्टीम डिझाईनमध्ये काय केलं तर सिस्टीम डिझाईन पार्टिशन रिक्वायरमेंटमध्ये तुमचं जी काय इन्फॉर्मेशन आहे, ठीक आहे, ती तुमची वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये वेगवेगळ्या बोलू शकतो की आपण मॉड्यूल्समध्ये हे केले जाते, डिफरन्स केले जाते, पार्टिसिपेट केले जाते, ऑर्गनाईज केले जाते. ठीक आहे. ते डिफरन्शिएट करून त्याच्यानंतर मग त्या ठिकाणी सब सिस्टीम्स आहेत ते आयडेंटिफाय केले जातात. ते केल्यानंतर त्यामध्ये काय होतं, तर असाइन रिक्वायरमेंट्स टू द सबसिस्टीम. म्हणजे रिक्वायरमेंट्स काय, सबसिस्टीम केली म्हणजे एखादी सबसिस्टीम म्हणजे काय, सिस्टीम मधली पुन्हा एकदा एखादी सिस्टीम असेल वर्क करणारी, त्या सिस्टीमची काय रिक्वायरमेंट आहे, ती सब सिस्टीम कसं वर्क करेल. ठीक आहे. माझं एखादं लॉग इन मी करतो एका सिस्टीममध्ये, लॉग इन केल्यानंतर माझा पेमेंटचा ऑप्शन असेल, बरोबर, पेमेंट गेटवे ॲड करायचं. मग पेमेंट गेटवे इज ऑल्सो वन ऑफ द सबसिस्टीम. ती सबसिस्टीम मला ॲड करायची असेल, तिची रिक्वायरमेंट, तिचं फंक्शनिंग कसं आहे, हे पण रिक्वायरमेंटमध्ये डिझायनिंगमध्ये येईल. त्यानंतर स्पेसिफाय फंक्शनॅलिटी ऑफ द सबसिस्टीम अँड डिफाईन सबसिस्टीम इंटरफेस. हा पण सगळ्या डिझायनिंगचा पार्ट आहे. मग सिस्टीम डिझाईनमध्ये प्रॉब्लेम्स कुठले आहेत, सो रिक्वायरमेंट पार्टिशनिंग टू हार्डवेअर, सॉफ्टवेअर टू ह्युमन कंपोनंट्स इन्व्हॉल्व अ लॉट ऑफ नेगोशिएशन्स. त्यानंतर डिफिकल्ट डिझाईन प्रॉब्लेम आर सॉल्व युझिंग सॉफ्टवेअर,
Hardware problems may be inappropriate for the software equipment to compensate. मग ह्या ठिकाणी प्रॉब्लेम म्हणजे मोस्ट ऑफ द जे हार्डवेअरचे आहेत, मग एखाद्या सिस्टीमला हार्डवेअर कनेक्ट करायचं असेल, ठीक आहे, किंवा आता सपोज एखादं मी बारकोड स्कॅनर आहे, मग ते बारकोड स्कॅनर मला त्या ठिकाणी यूज करायचं असेल, ते कसं मी करणार, मग ते इम्प्लिमेंट, मग हार्डवेअर त्या ठिकाणी सिस्टीमला जॉईन झालं पाहिजे. ते त्या ठिकाणी कुठल्याही कंपनीचं असेल, कुठल्या पण व्हर्जन्स असेल, ते त्या ठिकाणी वर्क झालं पाहिजे. मग ते वर्क करताना काही प्रॉब्लेम येतोय का, हे सगळं त्या ठिकाणी डिझाईनमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी दाखवायला लागतं. त्यानंतर सिस्टीम मॉडेलिंग. सिस्टीम मॉडेलिंग म्हणजे काय, द सिस्टीम आर्किटेक्चर इज बिल्ड इन दिस फेज ऑफ द सिस्टीम मॉडेलिंग वेअर द सब सिस्टम्स आर आयडेंटिफाय अँड देअर रिलेशनशिप इज रिकॉग्नाइज्ड ड्युरिंग द सिस्टीम रिक्वायरमेंट गॅदरिंग अँड डिझाईन फेज. सिस्टीम मॉडेलिंगमध्ये ऍक्च्युअली तुमचं जे काय डेव्हलपमेंट आहे ते ह्या फेजमध्ये होतं. सिस्टीम मॉडेलिंगमध्ये तुमचे जे काय सबसिस्टीम होत्या त्या सबसिस्टीम एकत्र केल्या जातात आणि त्या एकत्र करून काय केल्या जातात, त्या रिलेट केल्या जातात. रिलेशनशिप त्यांचं रिकॉग्नाइज केलं जातं की एकमेकाशी कशा कनेक्टेड होतील, त्यानंतर ते सिस्टीम मॉडेल किंवा जे काही सॉफ्टवेअर आहे ते डिझाईन केलं जातं. सबसिस्टीम डेव्हलपमेंटमध्ये तुम्हाला सांगितलं की ड्युरिंग द सबसिस्टीम डेव्हलपमेंट द कोडिंग फॉर द आयडेंटिफाय सबसिस्टीम इज डन टू इम्प्लिमेंट देन विथ देअर अनालिसिस टू मीट अप द डिझायर ऑब्जेक्टिव्ह. म्हणजे ते काय केलं तर त्याचं जे काय सबसिस्टीम आहे ते इम्प्लिमेंट केलं तर त्याचं अनालिसिस केलं जातं आणि ते तुमच्या रिक्वायरमेंटला मीटअप आहे की नाही, तुमचं जे काही रिक्वायरमेंट आहे त्याला ते बरोबर आहे की नाही ते बघत जातं, जे तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह पाहिजे ते. सपोज मी एखादा स्कॅनर त्या ठिकाणी जॉईन करतोय किंवा एखादी पेमेंट गेटवे त्या ठिकाणी मी घेतोय, पण ते त्या ठिकाणी वर्क करत नाही, मग त्याचा फायदा काय त्या ठिकाणी होणार नाही. मग त्याचं अनालिसिस, त्याचं पूर्णपणे चेकिंग हे झालं पाहिजे. So each subsystem can be made up from scratch or with the use of readily available system. ह्या तुमच्या स्क्रॅच म्हणजे फ्रॉम द झिरो, म्हणजे फ्रॉम द बिगिनिंग अगदी न्यूली सिस्टीम तुम्ही डेव्हलप करता किंवा रेडीली अवेलेबल असतील अशा पण सिस्टीम त्या ठिकाणी तुम्ही काय करत असता, इम्प्लिमेंट करत असता. सो त्यानंतरचा पार्ट आहे तो आहे सिस्टीम इंटिग्रेशन. सिस्टीम इंटिग्रेशन मध्ये सांगितलं की तुम्हाला वेगवेगळे जे मॉड्यूल्स आहेत आपले सिस्टीमचे, ते सिस्टीमचे मॉड्यूल्स काय करतो आपण त्या ठिकाणी एकत्र करतो आणि ते एकत्र करून काय करतो, ते जे काय डिझाईन आहे ते बघत असतो. त्यानंतर सिस्टीम इव्हॉल्युशन. सिस्टीम इव्हॉल्युशन मी तुम्हाला सांगितलं की इव्हॉल्युशन मध्ये काय होतं तर तुमचं जे काय चेकिंग आहे, लार्ज सिस्टीम हॅव लॉंग लाईफ टाईम बट ड्युरिंग द लाईफ they must evolve to meet the changing requirement due to cultural needs of the stakeholder. Changing requirement म्हणजेच काय, तुमची सिस्टीम ही अपग्रेड होत असते, अपडेट होत असते, मॉडिफाय होत असते, बरोबर आहे. मग ते चेंजिंग रिक्वायरमेंट आहे ते काय, इव्होल्युशन. इव्होल्युशन म्हणजेच काय, चेंजेस हे होत असतात सिस्टीममध्ये. ते सिस्टीमचे चेंजेस जे आहेत ते ह्या सिस्टीम इव्होल्युशन मध्ये होत असतात. मग इव्होल्युशन प्रोसेस डिपेंड ऑन द टाइप ऑफ सॉफ्टवेअर बिंग मेंटेन, द डेव्हलपमेंट प्रोसेस यूज, द स्किल एक्सपिरियन्स ऑफ द पीपल इन्व्हॉल्व. म्हणजे काय इव्होल्युशन प्रोसेस आहे, ती इव्होल्युशन प्रोसेस कशावरती डिपेंड आहे, तर ती सॉफ्टवेअर तुम्ही कुठलं यूज करताय, एन्व्हायरमेंट कुठलं यूज करताय, डेव्हलपमेंट प्रोसेस कशी आहे. इव्होल्युशन म्हणजे थोडक्यात काय सांगतोय मी, तर इव्होल्युशन म्हणजे चेंजिंग. मी सांगितलं अगोदर की तुमच्या अगोदर अँड्रॉइड सिस्टीम नव्हते, अँड्रॉइड मोबाईल नव्हते, बरोबर. तरी पण आपण मोबाईल यूज करत होतो, कॉलिंग करत होतो, इंटरनेट यूज करत होतो, ब्राउझर्स यूज करत होतो, नेट सर्फिंग करत होतो मोबाईलवरून. मग त्यावेळी कुठले सिस्टीम होते, त्यावेळी कुठली ऑपरेटिंग सिस्टीम होती, त्या अगोदर कुठली ऑपरेटिंग सिस्टीम होती. मग ती ऑपरेटिंग सिस्टीम गेल्यानंतर किंवा ती ऑपरेटिंग सिस्टीम आहे आपण आता दुसरी ऑपरेटिंग सिस्टीम यूज करतोय, फंक्शनिंग चेंज नाही झालंय, बरोबर आहे. सपोज जर मी फेसबुक ऍप असेल तर फेसबुक ऍप हे अगोदर पण त्या ठिकाणी वर्क करत होतं, विंडोजच्या मोबाईलला पण वर्क करत होतं, जावा बेस जे काय होते मोबाईल त्याला पण वर्क करत होतं, आणि अँड्रॉइडला पण आता वर्क करतं, ऍपलला पण वर्क करतं. म्हणजे असं नाही की ते त्याचं फंक्शनिंग चेंज झालंय, फंक्शनिंग सेम आहे, पण त्याचं काय झालंय, अपग्रेड झालेलं आहे, त्याचं प्लॅटफॉर्म चेंज झालेलं आहे, म्हणजे दॅट इज अ इव्होल्युशन. मग ते सिस्टीम इव्होल्युशन तुमचं ह्या फेजमध्ये होत असतं. की तुम्ही सपोज एखादा, आता मी सांगितलं कॉलेज मॅनेजमेंट सिस्टीम आहे, कॉलेज मॅनेजमेंट सिस्टीम हे सॉफ्टवेअर कॉलेजमध्ये वर्क करते, हे पहिल्यापासून आहे. मग अगोदर हे काय होतं, तर अगोदर हे डेस्कटॉप बेस होतं, त्याचं सर्व म्हणजे लोकल सर्व्हरला होतं, नंतर त्याचं वेब सर्व्हरला ते घेतलं असेल, त्याच्यानंतर ते क्लाउड बेस झालं असेल, म्हणजे हे काय त्याचे चेंजेस आहेत, बरोबर आहे. तर हे चेंजेस त्या ठिकाणी काय करतो आपण सिस्टीम इव्होल्युशन मध्ये करत असतो. त्यानंतरचा पॉईंट आहे तर सिस्टीम इव्होल्युशन नंतर सिस्टीम डिकमिशनिंग. तर इव्होल्युशन मध्ये बघा इथे इव्होल्युशन प्रोसेस आहेत, काय काय चेंजेस आहेत इथे बघा दिलेले की चेंज रिक्वेस्ट काय चेंजेस होणार आहेत, मग त्याचा इम्पॅक्ट काय होणार आहे, त्या इम्पॅक्टचा अनालिसिस होईल. त्यानंतर रिलीज प्लॅनिंग. रिलीज प्लॅनिंग मध्ये काय केलं जाईल,
सिस्टीम आपण असं नाही की सोपं नाही, तुमची अगोदरची सिस्टीम आहे त्या सिस्टीमवरती डायरेक्ट नवीन सिस्टीम एक्झिस्ट करायचं आहे विदाउट चेंजिंग द फंक्शनॅलिटी. बरोबर आहे, फेसबुक ॲप आहे तसंच वर्क व्हायला पाहिजे, फक्त त्याचं प्लॅटफॉर्म चेंज करायचं किंवा ते त्याचं काही अपडेट करायचं. बरोबर आहे, त्याचं जे काही फंक्शनॅलिटी आणखीन ॲड करायचे आहेत. मग ते ॲड करत असताना मला सगळ्या गोष्टीचा विचार करायला लागतो. मग त्यामध्ये त्याचं काय काय त्याच्यामध्ये एरर्स येणार आहेत. बरोबर, त्याच्यामध्ये फॉल्ट रिपेअर असेल, प्लॅटफॉर्म ॲडॅप्टेशन आहे. प्लॅटफॉर्म ॲडॅप्टेशन म्हणजे काय, सगळ्या प्लॅटफॉर्मला ते वर्क होतंय की नाही. त्यानंतर सिस्टीम इन्हान्समेंट आहे, कुठल्या सिस्टीम लागणार आहे, त्याची काय रिक्वायरमेंट आहे का की ह्या सिस्टीमला ते वर्क करेल. मग ह्या सगळ्या गोष्टी रिलीज प्लॅनिंगमध्ये आहेत. त्यानंतर मग ते रिलीज प्लॅनिंग नंतर मग त्यानंतर काय होईल, तुमचं चेंज इम्प्लिमेंटेशन होईल. इम्प्लिमेंटेशन काय केलं जाईल, त्या ठिकाणी बघितलं जाईल, केलं जाईल. इम्प्लिमेंट केल्यानंतर पण जर एखादा प्रॉब्लेम येत असेल तर ते पुन्हा चेक केलं जाईल आणि ते इम्प्लिमेंटेशन झाल्यानंतर ते काय केलं जाईल, पुन्हा एकदा सिस्टीम काय केली जाईल, रिलीज केली जाईल. ठीक आहे, दॅट इज अ अपग्रेडेशन प्रोसेस. इन शॉर्ट जर सांगायचं झालं तर अपग्रेडेशन किंवा अपडेटची जी काही प्रोसेस आहे ती ह्यामध्ये आहे सिस्टीम इव्हॉल्युशनमध्ये. त्यानंतर आहे सिस्टीम डिकमिशनिंग. डिकमिशनिंग म्हणजेच काय, तर थोडक्यात तुमचं जी सिस्टीम आहे त्याच्यावरती तुम्ही काय करता, ती सिस्टीम काय करता, डिकमिशन करताय. म्हणजे काय, द सिस्टीम डिकमिशनिंग इज अ प्रोसेस ऑफ टेकिंग सिस्टीम आउट ऑफ सर्व्हिस आफ्टर युजफुल लाईफ लाईन. That is the system become outdated, then removing such system out of service is called the process of system decommissioning. म्हणजे अगोदरची एखादी सिस्टीम आहे ती तुमची आउटडेट झाली असेल किंवा आउटडेटेड म्हणजे थोडक्यात युजफुल नसेल, तिचा तेवढासा सध्याच्या टेक्नॉलॉजीला तेवढी अपग्रेड नसेल, तर तुम्ही काय करता, ती डिकमिशनिंग करता. डिकमिशनिंग करून त्याच्यावरती नवीन सिस्टीम इन्स्टॉल करतो आपण. सेम एक्झाम्पल तुम्ही ह्या ठिकाणी जे मागाशी सांगितलं ते तुम्ही घेऊ शकता, डेस्कटॉप ऍप्लिकेशनचं, वेब ऍप्लिकेशनचं किंवा क्लाउड बेस्ड ऍप्लिकेशनचं. बरोबर आहे. सो दॅट इज द डिकमिशनिंग. म्हणजेच काय, डिकमिशनिंग म्हणजे काय, एक्झिस्टिंग सिस्टीम आहे पण एक्झिस्टिंग सिस्टीम किंवा जी अगोदर आता मी वापरतोय ती सिस्टीम आउटडेटेड झाले. आउटडेटेड झाल्यामुळे मी काय करतो, ती सिस्टीम चेंज करतो. ओके, दॅट इज द डिकमिशनिंग. त्यानंतर आहे पॉईंट आहे तो आहे ऑर्गनायझेशन्स, पीपल अँड कम्प्युटर सिस्टीम. So the social technical systems are organizational systems intended to help deliver some organizational or business goal. If it is difficult to understand the organizational environment where a system is used, the system is less likely to meet the real needs of the system business and its users. So the following factors are included in this system organizations. सांगायचं काय झालं तर ऑर्गनायझेशन तुम्हाला कळलं पाहिजे, तुम्हाला कुठल्या एन्व्हायरमेंट साठी मी बनवतोय सिस्टीम. एखादं जर कॉलेजची जर मी वेबसाईट बनवतोय, तर कॉलेजची वेबसाईट ही कॉलेजचे स्टुडंट्स, टीचर्स किंवा त्यांचे पॅरेंट्स असतील ते यूज करणार आहेत. बरोबर आहे, ती मला एखाद्या दुसऱ्या किंवा ऑर्गनायझेशनची किंवा एखादं रिअल इस्टेटचं बिझनेस असेल त्यांच्यासारखी ती मला वेबसाईट बनवून चालणार नाही, किंवा सोशल प्लॅटफॉर्म सारखी ती वेबसाईट मला बनवून चालणार नाही. बरोबर आहे, मग ती वेबसाईटचा युजर कोण आहे, एन्व्हायरमेंट काय आहे, त्याचं कोण यूज करणार आहे, बरोबर, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये बघितल्या जातात आणि त्याची सिस्टीम डेव्हलप केली जाते. सो ह्युमन ऑर्गनायझेशनल फॅक्टर्स फ्रॉम द सिस्टीम्स एन्व्हायरमेंट दॅट अफेक्ट द सिस्टीम डिझाईन इन्क्लूड. मग त्याच्यामध्ये प्रोसेस चेंज, त्यामध्ये कुठले कुठले फॅक्टर इन्क्लूड आहेत, ह्यामध्ये चेंजेस जर करायचे झाले तर त्याच्यामध्ये प्रोसेस चेंजमध्ये काय होतं, तर प्रोसेस चेंजमध्ये डज द सिस्टीम, म्हणजे मी सांगितलं तुम्हाला की सिस्टीम कोण यूज करतंय, कुठल्या एन्व्हायरमेंटला यूज होते हे बघितलं जातं. मग त्याच्यामध्ये पण काय केलं जातं, तर प्रोसेस चेंज म्हणजे काय, डज द सिस्टीम रिक्वायर चेंजेस टू द वर्क प्रोसेस इन द एन्व्हायरमेंट. म्हणजे तुमचं एन्व्हायरमेंटनुसार तुमचं वर्किंग चेंज होणार आहे का. एखाद्या हॉटेल मॅनेजमेंट सिस्टीम मध्ये वर्क चालतं, तसं कॉलेज मॅनेजमेंट सिस्टीम मध्ये वर्क चालत नाही. हॉटेलचं वर्किंग वेगळं आहे, कॉलेजचं वर्किंग वेगळं आहे. बरोबर आहे, मग एन्व्हायरमेंट त्याचं चेंज होणार आहे, मग प्रोसेस काय होणार आहे, त्याची चेंज होणार आहे. सो इफ चेंजेस हॅपन इन द प्रोसेस दॅन ट्रेनिंग इज मॅन्डेटरी. मग त्यामध्ये चेंजेस होत असतील तर त्या ठिकाणी ट्रेनिंग गरजेचं आहे. त्यानंतर आहे जॉब चेंजेस. जॉब चेंजेस मध्ये काय, मग त्या ठिकाणी स्किलफुल किंवा डज द सिस्टीम skill users in an environment or the cause them to change the way they work. If job changes are resetted in the organization, then the employee has to be well trained to be accepted by the introductions of the system in the organization. एखादा जो डेव्हलपर आहे तो डेव्हलपर काय करतो, फक्त अँड्रॉइड डेव्हलप करतोय, अँड्रॉइड ऍप्लिकेशन, त्याला वेब ऍप्लिकेशन जमत नाहीये. माझ्याकडे प्रोजेक्ट आला वेब ऍप्लिकेशन डेव्हलपमेंटचा. मग ते वेब ऍप्लिकेशन डेव्हलप करताना अँड्रॉइड वाल्याला जर येत नसेल तर ते मला शिकवायला लागेल, त्याला ते तसं ट्रेनिंग द्यायला लागेल. बरोबर आहे, मग तुमच्याकडे जे काही माणसं आहेत त्याचं वर्किंग चेंज होत नाहीये ना, किंवा त्याचं जे काय वर्क करतोय त्याला तो सुटेबल आहे की नाही, ह्या सगळ्या गोष्टी पण त्या जॉब चेंज मध्ये बघितल्या जातात.
त्यानंतरचा पार्ट आहे तो ऑर्गनायझेशनल चेंज. म्हणजे तुमचा हा ऑर्गनायझेशन, म्हणजे एखाद्या सिस्टीममध्ये चेंज आहे, त्या सिस्टीमचा चेंज तुमच्या ऑर्गनायझेशनला इफेक्ट नाही ना करत. एखादी सिस्टीम असेल किंवा एखादी ऑर्गनायझेशन असेल, ती फक्त AI बेस्ड, आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड तेवढेच सॉफ्टवेअर बनवत असेल, वेब ऍप्लिकेशन, अँड्रॉइड ऍप्लिकेशन काहीच बनवत असेल, मग ती ऑर्गनायझेशन तुमच्या अँड्रॉइड ऍप्लिकेशनसाठी काय उपयोगाची नाहीये. मग त्या ठिकाणी ऑर्गनायझेशनला काही इफेक्ट होतोय का, ह्या सगळ्या गोष्टी पण त्या ठिकाणी बघत जातात. म्हणजे तुमची रिक्वायरमेंट, तुमचं कोण यूज करणार आहे, तुमची कुठलं सॉफ्टवेअर आहे, सिस्टीम काय आहे, त्याच्यानुसार प्रोसेस पण चेंज होत असते, जॉब पण चेंज होत असतात आणि ऑर्गनायझेशन चेंजेस पण त्या ठिकाणी होत असतात. ठीक आहे. त्यानंतरचा पॉइंट आहे तो आहे या ठिकाणी ऑर्गनायझेशन चेंज मध्ये त्यांनी इन डिटेल सांगितलेलं आहे की ऑर्गनायझेशन चेंज मध्ये काय प्रोक्युरमेंट प्रोसेस आहे, डेव्हलपमेंट प्रोसेस आहे, ऑपरेशनल प्रोसेस आहे. प्रोक्युरमेंट प्रोसेस म्हणजे कुठली प्रोसेस, तर तुम्ही एखादं सॉफ्टवेअर डेव्हलप केल्यानंतर ते सेल करताय, ठीक आहे, किंवा एखादी सिस्टीम त्या ठिकाणी थोडक्यात ॲडॅप्ट करताय, खरेदी करताय किंवा परचेस करताय. ठीक आहे. परचेस करत असताना कुठल्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे, त्या सगळ्या ह्यामध्ये येत असतात. त्यानंतरचा पॉईंट आहे तो आहे लेजेसी सिस्टीम. ठीक आहे. लेजेसी सिस्टीम मध्ये काय, सो लेजेसी सिस्टीम्स आर द सोशो टेक्निकल सिस्टीम दॅट हॅव बीन डेव्हलप इन द पास्ट ऑफ्टन युझिंग ओल्ड ऑर ऑब्सोल्यूट टेक्नॉलॉजी. This system include various subsystem processes and procedures which are working on older way and rely on legacy systems that are difficult to change. So these systems are crucial to the operations of business and it is often too risky to discard it, such bank customer accounting system and aircraft maintenance system. मग अशा सिस्टीम ज्या तुमच्या सब सिस्टीम असू शकतात, तुमच्या प्रोसेसेस असू शकतात, तुमचे प्रोसिजर असू शकतात, एखादा हार्डवेअर असू शकतं. ठीक आहे. लेजेसी सिस्टीम मध्ये काय, तर अशी सिस्टीम जी काय होते पास्ट ऑफ्टन युजिंग आहे. ठीक आहे. ती युजिंग सिस्टीम तुम्हाला काय करायचं, चेंज करायचं. मग एखादं बँक कस्टमर अकाउंटिंग सिस्टीम आहे किंवा बँकेची एखादं सॉफ्टवेअर आहे, ते चेंज करताना मला सगळा त्याचं जे वर्किंग आहे ते सेम राहणार आहे, त्यांची जी प्रोसिजर आहे, त्यांची जी कामाची पद्धत आहे ती सेम राहणार आहे. त्या ठिकाणी डायरेक्ट मला चेंज करून चालणार नाही. ठीक आहे. सो लेजेसी सिस्टीम कंटेन न्यू बिझनेस प्रोसेसेस अँड कंझ्युम हाय प्रोपोर्शन ऑफ कंपनी बजेट. सो वेरियस इश्यूज आर देअर. आता लेजेसी सिस्टीम मध्ये कुठले कुठले कंपोनेंट्स असतात ते बघूया, इश्यूज नंतर बघूया. कुठल्या कुठल्या गोष्टी असतात लेजेसी सिस्टीम मध्ये, मग त्याच्यामध्ये हार्डवेअर असतं, त्यानंतर सपोर्ट सॉफ्टवेअर आहे, ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे, ऍप्लिकेशन डेटा आहे, बिझनेस प्रोसेस आहे, बिझनेस पॉलिसीज आणि रूल्स आहेत. या सगळ्या गोष्टी लेजेसी सिस्टीम मध्ये काय केल्या जातात, बघितल्या जातात. इश्यूज कुठले आहेत लेजेसी सिस्टीम करताना, सो डू वी थ्रो अवे और अँड रिस्टार्ट और कंटिन्यू टू मेंटेन, what are the economics or the cost or risk of each approach, if the system depend on the COTS will upgrade to those will available. मग सिस्टीम तुम्ही चेंज करताना तिचा कॉस्ट वरती तर काही इफेक्ट करत नाहीये ना, ती पूर्णपणे चेंज करायला लागत नाहीये ना, त्याची प्रोसिजर पूर्णपणे चेंज करायला लागत नाहीये ना. जर बँकिंग आहे सिस्टीम, तर बँकिंगचं वर्किंग हे सेम असणार आहे, बरोबर आहे. मग त्यांचं जर प्रोसिजर किंवा त्यांची कामाची पद्धत बदलली तर तुमचं सॉफ्टवेअर पण चेंज होणार आहे. तुमच्या सॉफ्टवेअर मध्ये जर काय चुकून चेंज झालं तर त्यांचं वर्किंग त्या ठिकाणी काय करणार, इफेक्ट करणार आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी त्या डिपेंडंट आहेत, त्या काय करायला लागतात, त्या सिस्टीम मध्ये चेक करायला लागतात प्रॉपर वर्किंग आहे की नाही. मग ते हे फक्त सिस्टीमचं सांगितलं, त्या ठिकाणी वेगवेगळे कंपोनंट्स पण असू शकतात. मग सपोज हार्डवेअरचं असेल, सपोर्ट सॉफ्टवेअरचं एखादा प्रॉब्लेम असेल, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी सुटेबल झाल्या पाहिजेत. या ठिकाणी लेजेसी सिस्टीम कंपोनंट्स मध्ये बघा दिलेलं आहे की लेजेसी सिस्टीम कंपोनंट्स मध्ये इथे सपोर्ट सॉफ्टवेअर दिले आहे. सपोर्ट सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे. ऍप्लिकेशन सॉफ्टवेअरचं सिस्टीम सॉफ्टवेअर पण त्या ठिकाणी आहे. सिस्टीम सॉफ्टवेअरवरती काय करत असतात, ते सपोर्ट सॉफ्टवेअर हे रन्स होत असतात, म्हणजे हे एकमेकाशी कनेक्टेड आहेत. ठीक आहे. ते दिस कंपोनंट्स कॅन ऑल्सो बी रिप्रेझेंटेड इन द फॉर्म ऑफ सिरीज ऑफ लेअर वेअर ईच लेअर इज आयडी डिपेंडेंट, लेअर आयडी इज डिपेंडंट ऑर इमिडिएट बिलो द लेअर वर्किंग ऑन द इंटरफेस फॉर इट. या ठिकाणी बिझनेस प्रोसेस, ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर, सिस्टीम सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर. म्हणजेच काय, लेअर मॉडेल ऑफ लेजेसी सिस्टीम. लेजेसी सिस्टीम कशी वर्क करत असते, त्या ठिकाणी लेअर मॉडेल हे समजायला आपल्याला इझी आहे की तुमची बिझनेस प्रोसेस वरती डिपेंड कुठलं ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणजेच काय, तुम्ही जे सॉफ्टवेअर यूज करताय ते. मग त्या ठिकाणी ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर, तुम्ही आता सपोज मी बँकेचं एखादं ऍप्लिकेशन वापरतोय, महाराष्ट्र बँकेचं असेल, SBIचं असेल किंवा कुठलं बँक ऑफ इंडियाचं असेल, कुठलंही असेल. मग ते ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर कसं वर्क करतं, त्यांच्या बिझनेस प्रोसेस काय आहेत त्याच्यावरती वर्क करतंय. मग ते झाल्यानंतर त्यांचं सपोर्ट सॉफ्टवेअर, ठीक आहे,
सपोर्ट सॉफ्टवेअर म्हणजेच काय, मग त्या ठिकाणी तुमचं OS कोणती आहे, तुम्हाला कुठले आणखीन ड्रायव्हर्स किंवा कुठले आणखीन सपोर्टिंगला सॉफ्टवेअर लागतात का, ठीक आहे, ह्या गोष्टी पण त्या ठिकाणी बदलतात. मग सपोज एखादी सिस्टीम असेल ती फक्त लिनक्सवरती वर्क करत असेल, एखादी सिस्टीम ही फक्त ॲपलवरती वर्क करत असेल, अँड्रॉइडवरती वर्क करत असेल, वेब ॲप्लिकेशनवरती वर्क करत असेल. सो सपोर्टिंग सॉफ्टवेअर्स कुठले आहेत. हार्डवेअर पण इम्पॉर्टंट आहे. हार्डवेअरमध्ये तुम्हाला किती रॅम लागते ते यूज करायला, कुठला प्रोसेसर पाहिजे, त्यानंतर किती GB हार्ड डिस्क किंवा किती त्याचा डिस्क स्पेस तुमची ती सिस्टीम घेणार आहे. एखादं मी ॲप्लिकेशन डेव्हलप करत असेल तर ते ॲप्लिकेशन माझी 2 GB स्पेस घेते हार्ड डिस्कमधली. 2 GB स्पेस ही मला व्हॅकंट ठेवली पाहिजे, त्या ठिकाणी मला ती रिकामी ठेवली पाहिजे. ती रिकामी ठेवल्यानंतरच ते सिस्टीम त्या ठिकाणी वर्क करेल. एखादं ॲप्लिकेशन असेल ते 4 GB वरती चालत असेल, बरोबर आहे. जसं की अँड्रॉइड स्टुडिओ आहे. अँड्रॉइड स्टुडिओ हे फक्त 4 GB आणि त्याच्यावरच्या रॅमवरती 4 GB रॅम किंवा त्याच्यावरची जी रॅम असेल हायर त्याच्यावरतीच चालतं. 2 GB रॅमवरती ते इन्स्टॉल होत नाही, बरोबर, किंवा त्या ठिकाणी खूप स्लो होतच नाही शक्यतो. सो म्हणजेच काय, एखाद्या सॉफ्टवेअरची काय असते, स्पेसिफिक रिक्वायरमेंट असते, दॅट इज अ लेजिस्ली सिस्टीम. आणि लेजिस्ली सिस्टीम काय करत असते, तुमचं लेजिस्ली सिस्टीम तुमच्या जी काही वर्किंग आहे किंवा एन्व्हायरमेंट आहे किंवा जे काही डेव्हलपमेंट आहे त्याच्यावरती काय करत असते, इफेक्ट करत असते. ठीक आहे, हे सगळं आपण बघितलं ते सोशिओ टेक्निकल सिस्टीममध्ये. ह्या ठिकाणी हा चॅप्टर जो आहे तो संपलेला आहे. ह्या चॅप्टरमध्ये आपण कुठले पॉईंट बघितले तर ह्या चॅप्टरमध्ये याचं इंट्रोडक्शन बघितलं, त्याच्यानंतर त्याच्या इमर्जंट प्रॉपर्टीज कोणत्या आहेत त्या बघितल्या. सिस्टीम इंजिनिअरिंगमध्ये सिस्टीम रिक्वायरमेंट डेफिनेशन, मग त्याच्यामध्ये फंक्शनल नॉन फंक्शनल सिस्टीम डिझायनिंग बघितलं आपण. डिझायनिंग नंतर आपण मॉडेलिंग, त्यानंतर डेव्हलपमेंट. मग ह्या सगळ्या SDLCच्याच फेजेस आहेत इन शॉर्ट सांगायचं झालं तर. ठीक आहे, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगमध्ये आपण SDLC सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल बघितलं. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकलच्याच ह्या इन शॉर्ट फेजेस आहेत. त्याच फेजेस आपण फक्त सोशिओ टेक्निकल सिस्टीममध्ये आहेत. ठीक आहे, मी मला सांगितलं की SDLC कधी चेंज होते, तुमचं सॉफ्टवेअरची जशी रिक्वायरमेंट आहे त्याच्यानुसार ते काय होतं, चेंज होत असतं. मग ह्या ठिकाणी काय रिक्वायरमेंट आहे तर आपलं सोशिओ टेक्निकल सिस्टीम्स आहेत. मग सोशिओ टेक्निकल सिस्टीममध्ये माझं काय होणार आहे, त्याच्यानुसार मी काय करणार आहे, SDLC बनवणार आहे. ठीक आहे, तर त्यानंतर बघितलं सिस्टीम इंटिग्रेशन, बघितलं सिस्टीम इव्हॉल्युशन म्हणजे काय, डिकमिशनिंग म्हणजे काय, ऑर्गनायझेशन्स, पीपल अँड कॉम्प्युटर सिस्टीम्स, मग त्याच्यामध्ये ऑर्गनायझेशनल प्रोसेस आणि त्यानंतर लेजसी सिस्टीम, ह्या सगळ्या ह्या चॅप्टरमध्ये आपण बघितलेले आहेत. ठीक आहे, हा चॅप्टरचे मी नोट्स टाकेन तुम्हाला. ह्या चॅप्टरमध्ये जर कुणाला काही क्वेश्चन असेल तर विचारलात तरी चालेल. आपलं युनिट 1 ह्या ठिकाणी म्हणजे लास्ट लेक्चरला संपलेलं, म्हणजे अगोदर अजाईलचं आपण बघितलं सॉफ्टवेअर. त्याच्यानंतर हे युनिट 2चा आपला हा पहिला चॅप्टर या ठिकाणी संपलेला आहे. जो आपण नेक्स्ट लेक्चरला क्रिटिकल सिस्टीम जो चॅप्टर आहे तो चॅप्टर आपण स्टार्ट करूया, ज्याच्यामध्ये आपण सोपा आहे. तर रीड करताना तुम्ही काय रीड करा, एकतर कॉमन सेन्स यूज करा. म्हणजे काय आहे, इझिली तुम्हाला अगोदरच्या कन्सेप्ट म्हणजे SDLC काय आहे, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग म्हणजे काय आहे. ठीक आहे, जो वर्डिंगनुसार आहे, असं काय नाही की ह्याचं वेगळं अर्थ लागतोय, वर्डिंगनुसार ह्याचे मिनिंग आहेत ह्या चॅप्टर्समध्ये. ठीक आहे, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगमध्ये इन शॉर्ट सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग इझिली अंडरस्टँड आहे. फक्त कन्सेप्ट काय आहेत ते आपल्याला कळायला पाहिजे. कन्सेप्ट कळली तर तुम्हाला त्या पॉईंटनुसार तुम्ही लिहू शकता. की सपोज मी विचारलं की सिस्टीम डिझाईन म्हणजे काय, मग डिझायनिंगमध्ये जेवढं पार्ट आहे तो सगळा त्यामध्ये यायला पाहिजे. रिक्वायरमेंट असेल तर रिक्वायरमेंट फंक्शनल रिक्वायरमेंट असेल, ऑपरेशनल असेल, नॉन फंक्शनल रिक्वायरमेंट असेल, ते सगळं समजायला पाहिजे. ठीक आहे, इव्होल्युशन म्हणजे काय, डिकमिशनिंग म्हणजे काय, कन्सेप्ट समजून घ्या आणि त्यानुसार ते पॉईंट रीड करा. ठीक आहे, आजपुरती एवढंच. थँक्स फॉर द जॉईनिंग. अटेंडन्स ज्यांनी टाकलं असेल त्यांनी अटेंडन्स चॅटबॉक्समध्ये टाका. बाकीचे जे पॉईंट्स आहेत ते आपण नंतर बघूया. थँक्यू. लेट केला तरी चालेल.